नमस्कार मित्रांनो. खूप खूप स्वागत आहे तुमचं या डेटाब्रिक्सच्या व्हिडिओमध्ये. आज आपण डेटाब्रिक्सचा एंड टू एंड प्रोजेक्ट बघणार आहोत. ह्या प्रोजेक्टमध्ये आपण काही डेटा डेटाब्रिक्समध्ये कनेक्ट करणार आहोत आणि त्या डेटावरती काही कॅल्क्युलेशन्स, काही क्वेरीज लिहिणार आहोत आणि तो डेटा कशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या चार्टच्या स्वरूपात डॅशबोर्डवरती रिप्रेझेंट करू शकतो, जेणेकरून त्याच्यातून आपल्याला काही इन्साइटफुल इन्फॉर्मेशन प्राप्त होईल. बऱ्याचशा गोष्टी आपण करणार आहोत आणि तुम्ही माझ्याबरोबर प्रॅक्टिस करा. व्हिडिओ जरी मोठा असला, तरी तुम्ही मी जसं सांगितलंय तसं प्रॅक्टिस केली, तर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही डेटाब्रिक्समध्ये शिकून जाल. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपला डेटा सेट आपण समजून घेऊया. या डेटा सेटमध्ये आपण काय करणार आहोत, तर आपल्याकडे काही इमिशन्स रिलेटेड डेटा आहे. म्हणजे US मधले जेवढे स्टेट्स आहेत त्यांचा CH ची इमिशन्स, CO2 इमिशन्स आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर त्याचं एक्सपेंडिचर वगैरे असे काही कॉलम्स आहेत. याचा कसा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊन आपण कोणते कोणते फीचर्स यूज करू शकतो ते बघायचे. तर बेसिकली हा जो एक CSV फाईलचा डेटा आहे जो आपण डेटाब्रिक्समध्ये इम्पोर्ट करणार आहोत. आणि त्यानंतर आपण याला वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने क्वेरी करून आपण कसा डॅशबोर्ड करू शकतो ते बघूया. आता हा डेटा सेट आहे तो तुम्हाला GitHub वरती मिळेल. याची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथून तो तुम्ही डाउनलोड करा आणि त्यानंतर तुम्ही तो कनेक्ट करा. चला तर मग आपण आता डेटाब्रिक्समध्ये लॉग इन करूया. आता डेटाब्रिक्समध्ये मी लॉग इन केलेलं आहे आणि आता यात आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात प्रथम आपल्याला जर तुम्हाला अजून काही एंड टू एंड प्रोजेक्ट करायचे असेल तर इथं काही पब्लिक डेटा सेट्स आहेत. म्हणजे ब्राउज पब्लिक डेटा सेट्स जर केले तर तुम्ही इथून पण काही डेटा सेट्स घेऊ शकता जे प्रॉपर आहेत विथ सम डेटा वेगवेगळ्या फील्डच्या रिलेटेड. तर ते तुम्ही घेऊ शकतात आणि त्याने तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणजे रिटेलचा डेटा आहे, वेदर ऑब्झर्वेशन्स आहे, क्रूड सप्लाय रिस्क आणि असे बरेचसे डेटा सेट्स आहेत जे तुम्ही स्वतःहून इथून कनेक्ट करून तुम्ही याच्यावरती क्वेरी लिहून डॅशबोर्ड्स वगैरे बनवू शकतात. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात प्रथम आपण थोडंसं अंडरस्टँड करून घेऊया की आपला जो डेटा आहे तो इकडे घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीला इम्पोर्ट करावा लागेल. तो इथे अपलोड डेटा म्हणूया आणि याच्यानंतर आता ही माझी फाईल याच्यात लोकलमध्ये सेव्ह आहे. ही फाईल जी मी घेतोय फोल्डरमध्ये आहे, जो मी इथे ओपन करतोय. आता हा मी ऑलरेडी घेतला होता, मी याला फक्त नाव चेंज करून घेतो. ठीक आहे, इम्पोर्ट झालेला आहे. आता याच्यात कोणत्या कॅटलॉगमध्ये कोणत्या स्कीमामध्ये घ्यायचं आहे ते आपल्याला इथे आहे. आपण याची न्यू स्कीमा करू शकतो. न्यू स्कीमा आपल्या या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठीच आपण करतोय, इमिशन्स डेटा म्हणून किंवा फक्त इमिशन्स आणि क्रिएट करायची आहे. आणि इथे आता हा डेटा आलेला आहे, म्हणजे जो काय आपला आहे. आता तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळा डेटा आहे. तर हा आपल्याकडं टेबलच्या स्वरूपात आपल्याला स्टोअर करायचा आहे. तर त्यासाठी इथे क्रिएट टेबल म्हणायचं आहे आणि हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपला इमिशन्स डेटा म्हणून एक टेबल क्रिएट होईल. मग हा टेबल आपण काय करणार आहोत, त्याच्यावरती क्वेरी लिहून त्याचा डेटा अंडरस्टँड करून त्याच्यावरती वेगवेगळे चार्ट्स किंवा व्हिज्युअलायझेशन्स कसे बनवू शकतो ते आता आपण बघूया. आता इथे बघा हा एक टेबल क्रिएट झालेला आहे इमिशन्स डेटा म्हणून. याचा सॅम्पल डेटा, डिटेल्स वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे अवेलेबल असतील. आता इथे बघा कॉलम्समध्ये हा वेगवेगळ्या पद्धतीचा डेटा आलेला आहे इथं. मग याच्यात आपल्याला बेसिकली काही गोष्टी आहे की ज्या समजून घेऊ शकतो आपण. काउंटी रिलेटेड डेटा आहे. त्यानंतर पॉप्युलेशन आहे, जे की स्टेट वाईज पॉप्युलेशन असेल, एम्प्लॉयमेंट असेल, एम्प्लॉयमेंट कोहर्ट असेल, असे वेगवेगळे आहे. आणि त्याच्यानंतर कन्झप्शन, इथे एक्सपेंडिचर वगैरे, युटिलिटी कस्टमर्स, CHG इमिशन्स, एमटॉन CO2, म्हणजे इमिशन्स रिलेटेड डेटा आहे जो बेसिकली आपण यूज करणार आहोत. आणि त्यानंतर कन्झम्पशन वगैरे आहेत. बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपण ह्या सर्व गोष्टी तर काय लगेच या प्रोजेक्टमध्ये बघणार नाहीत, परंतु थोड्याफार गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपण बऱ्यापैकी क्वेरी लिहून त्याच्यावरती चार्ट्स बनवणार आहोत. तर इथे बघा आपला हा इमिशन्स नावाचा स्कीमा तयार झालेला आहे.
आणि आता आपण काय करू शकतो, याला क्वेरी करण्याचा प्रयत्न करू. एसक्यूएल एडिटरमध्ये जाऊया. आता एसक्यूएल एडिटरमध्ये आल्यानंतर आपल्याला क्वेरी लिहायची आहे. म्हणजे क्वेरी कशी लिहिणार आहे आपण? आता सिलेक्ट स्टार फ्रॉम, आपल्याला कोणता टेबल जो आहे तो एमिशन्स डेटा. मग आता आपल्याला सुरुवातीला एमिशन्स म्हणून आपला जो स्कीम आहे त्याच्यात एमिशन्स डेटा म्हणून एक टेबल आहे. म्हणजे आता इथं बघा, इथं वर्क स्पेस जी आहे, आता इथं आपण सिलेक्ट केली, डिफॉल्टच्या ऐवजी एमिशन्स करायची, आणि मग याच्यात जर आपण हे काढून टाकलं तरी तुम्हाला आता बघा एमिशन्स डेटा म्हणून एक टेबल आहे आपला, तो आलेला आहे. याला रन जर केलं तर आपला जो काही डेटा आहे आपण जो इम्पोर्ट केलेला आहे तो इथे दिसेल. आता याच्यात आपल्याला काय करू शकतो, आता सुरुवातीला बघू शकतो तर आपल्याला इथे काही लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड म्हणून दोन कॉलम्स आहे. ते इथे तुम्ही बघू शकता. याच्या बेसवरती आपण लोकेशन स्पेसिफिक डेटा क्रिएट करू शकतो. तर तो कसा करू शकतो? त्यासाठी आपण लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड हे घेऊया. म्हणजे बेसिकली, आणि इमो एमिशन्स म्हणजे एक एमिशनसाठी एक कॉलम्स आहे. म्हणजे आपण स्टेट वाईज किंवा लोकेशन स्पेसिफिक आपल्याला जर एक CSG एमिशन्स म्हणून जो डेटा आहे, कॉलम आहे, तो घेऊया. आणि त्याला म्हणू शकतो की आपण ॲज टोटल इमिशन्स. ठीक आहे. याला जर रन केलं आपण, तर बघूया आपला जो डेटा आहे तो जो काही लोकेशन स्पेसिफिक आहे तो डिस्प्ले झालेला आहे इथे. म्हणजे आता आपण याला प्लॉट करू शकतो मॅपवरती की प्रत्येकाचं किती टोटल इमिशन्स आहे. तर आता आपण बघू शकतो इथे एक डॅशबोर्डमध्ये जाऊ शकतो. ही क्वेरी कॉपी करूया आणि डॅशबोर्डमध्ये जाऊया आणि एक डॅशबोर्ड, नवीन डॅशबोर्ड क्रिएट करूया. जेणेकरून क्रिएट डॅशबोर्ड म्हणायचे, आणि इथे आपण एक डॅशबोर्ड क्रिएट करू, जो की आपल्याला जो काय क्वेरी जो डेटा आहे तो आपल्याला इथे घेता येईल आणि त्याच्यावरती आपल्याला व्हिज्युअल्स बनवता येईल. इथे ॲड व्हिज्युअलायझेशन्स घ्यायचे, आणि याच्यात आता आपल्याला जी क्वेरी आहे ती आपल्याला या व्हिज्युअलायझेशन्समध्ये घ्यायची. आता साधारणपणे जर येतात डेटामध्ये जर गेलो तर इथे एक ऑप्शन असतो क्रिएट फ्रॉम सिक्वल. तर तो जर घेतला आपण, तर इथं आपण डायरेक्टली क्वेरी जी आपली तिकडची आहे ती इथे मी घेतलेली आहे, आणि इथे आपण ती रन करू शकतो. अ, आता बेसिकली मला इथे हां, इथे स्कीमा चेंज करावा लागेल आणि मग त्यानंतर रन करावं लागेल. आणि मग ती आपली जी काही क्वेरी आहे ती इथे हा डेटा डिस्प्ले करेल. मग हा एक डेटा सेट आपल्याला क्रिएट केलेला आहे. मग आपण याला नाव देऊ शकतो लोकेशन डेटा. आणि मग याच्यात आता हा जो लोकेशनचा डेटा आहे तो आपण ह्या डॅशबोर्डमध्ये इथं आल्यानंतर, आता सुरुवातीला आपल्याला काय करूया की हा जो डेटा सेट आहे याला घेऊया, इथे याला लोकेशन डेटा सेट आता आपण जो ॲड केला आहे तो. आणि मग याच्यात जर केलं तर इथं बघा टोटल एमिशन्स बाय लोकेशन्स वगैरे हे येतं. याच्याऐवजी आपल्याला डायरेक्टली इथं आपण काय म्हणू शकतो की आता आपल्याला मॅपच्या रिलेटेड डेटा आहे, तर आपण काय म्हणू शकतो की इथं एक पॉईंट मॅप म्हणून ऑप्शन आहे, तो सिलेक्ट करायचा आहे. आणि मग लॉजिट्यूड आणि लॅटिट्यूड हे दोन घ्यायचे. आता लॉन्जिट्यूडला घेतला आहे तो एक कॉलम, आणि लॅटिट्यूडसाठी हा एक दुसरा कॉलम आहे. आणि बेसिकली आता इथे बघा तुम्ही, जो काही इमिशनचा डेटा आहे तो इथे डिस्प्ले झालेला आहे. आता याला जर थोडंसं मोठं केलं, थोडंसं झूम आउट जर केलं, तर इथे आल्यानंतर आता इथे बघा याच्यात आपल्याला याचा कलर चेंज करू शकतो. जर असा वाटलं तुम्हाला तर की वेगळा कलर टाकायचा आहे तर हा एक कलर टाकू शकतो, किंवा लेट्स से थोडासा हा पिवळसर कलर जरा बरा वाटतंय, तो टाकतो. आणि याची साईज जी आहे ती आपण थोडीशी छोटी करूया. जेणेकरून काय होईल ना की आपल्याला ते पॉईंट्स दिसायला मदत होईल. अजून थोडीशी जर केली, हां, तर याच्यात जे आहे, तर आता हे थोडंसं असा झूम जर केला तर आता आपण असं बघू शकतो की हे जे आहे युनायटेड स्टेटमध्ये हा एक इमिशनचा रिलेटेड डेटा आहे. म्हणजे आता याच्यात जर थोडंसं अजून झूम केलं तर बरंचसं आपल्याला याच्यात नावासहित याचे लोकेशन दिसेल. म्हणजे काही जे स्टेट्स आहेत तिथे जास्तच इमिशन्स होते, CO2चं इमिशन्स, ते आपल्याला इथे दिसायला मदत होईल. आता याच्यात आपल्याला वाटलं की काही अजून फॉर्मॅटिंग वगैरे करायची तर ती करू शकतो. तर टायटल टाकू शकतो आपण. मग टायटल जर टाकायचं जर झालं तर टोटल
इमिशन्स बाय लोकेशन असं म्हणू शकतो आपण. अं, जेणेकरून आपल्याला हा एक चार्ट क्रिएट झालेला आहे. थोडासा अजून थोडासा मोठा केला तर व्यवस्थित दिसेल. याच्यात कलर जर तुम्हाला हा जरा खूपच फेंट वाटतोय, थोडा डार्क घेऊया जेणेकरून हां अशा पद्धतीने. म्हणजे याच्यावरून काय समजतं की आपल्याला एखाद्याने हा डॅशबोर्ड बघितला की कोणत्या लोकेशनला जास्त सीओटी इमिशन्स आहे, तर ते असे डार्क स्पॉट जास्त दिसतील तिथे. हे जे आहे ते तिथे कमी आहे. तर हे समजण्यासाठी आपल्याला ह्या मॅपचा उपयोग होऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे करू शकतो. आता याला थोडंसं नाव देऊ शकतो आपण. आता इमिशन्स डॅशबोर्ड असं नाव देऊ शकतो आपण. आणि त्यानंतर आपल्याला अजून काही इथे एक टेक्स्ट बॉक्स पण टाकूया इथे हेडलाईन जी सुरुवातीला असेल इथे. आणि याच्यात मग आपण इथे म्हणू शकतो की ब्रेकडाऊन ला इथे युनायटेड स्टेट्स एमिशन्स ब्रेकडाऊन याचं जर साईज जर वाढवली 46 वगैरे केली, सेंटरला करायचे. हां असं. तर अशा पद्धतीने याला थोडंसं फॉर्मॅटिंग जरी करायची वेळ आली तरी तुम्ही फॉर्मॅटिंग करू शकता. बोल्ड जर केलंय त्यानंतर कलर जो आहे किंवा फॉन्ट फॉन्ट चेंज करू शकतो. याचा कलर जर आपण थोडासा वेगळा केला तरी चालेल. ठीक आहे. हां तर अशा पद्धतीने आपण हा एक चार्ट क्रिएट केलेला आहे. आता याच्यात अजून काय करता येईल तर याच्यात आपली ही जी क्वेरी आहे, आता आपण एसक्यूएल एडिटरमध्ये परत जाऊया. आणि ह्या एसक्यूएल एडिटरमध्ये क्वेरी जी आहे त्यात आपण आता याच्यात अजून काय करता येईल की जेणेकरून आपल्याला आता हा जो डेटा आहे, आता लॅटिट्यूड आणि लँजिट्यूड ऐवजी अ, इथं आपण आता जर तुम्हाला ह्या डेटाबद्दल किंवा डेटाबद्दल जास्त कळत नसेल किंवा मग एआयचा वापर जर करायचा असेल तर आपण हे ऑप्शन्स यूज करू शकतो. आणि इथं एडिट म्हणू शकतो. आता इथं मी काय ट्राय करतोय की मला असं पाहिजे पाहिजे की एमिशन्स पर पर्सन, म्हणजे पॉप्युलेशन तर आहे आपली या टेबलमध्ये, तर मग त्यात एमिशन्स कसे पर पर्सन किंवा पॉप्युलेशन वाईज आपण काढू शकतो. त्यासाठी आपण डायरेक्टली इथे एक नॅचरल लँग्वेजमध्ये प्रश्न विचारू शकतो. आय वॉन्ट टोटल एमिशन्स पर पर्सन असं म्हणू शकतो. आणि जनरेट म्हणू शकतो. तर ते काय करेल ना, ह्या पर्टिक्युलर कॉलमचा म्हणजे क्वेरीचा यूज करून ही डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करेन. पण आता लॅटिट्यूड आणि लँजिट्यूड नाही पाहिजे. तर आपल्याला बेसिकली इथे जी आपले दुसरे कॉलम्स आहे जे आपण लेट्स से क्वेरी इथे घेऊया आपण. आणि त्याच्यात आपण बाकीचे कॉलम्स बघूया कोणते कोणते आहे आणि त्यानुसार आपण हे कोणता कॉलम आपण यूज करू शकतो तर ते बघूया. मग आता इथे डायरेक्टली आपण म्हणू शकतो सिलेक्ट स्टार फ्रॉम हा स्कीमा घेता येते इमिशन्स. म्हणजे थोडंसं अंडरस्टँड करूया आपण याच्यातली नेमके कोणते कॉलम आपण तिकडे घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला पॉप्युलेशन वाईज एमिशन्स भेटेल. आता इथे बेसिकली पॉप्युलेशनचा एक कॉलम आहे जो आपण ट्राय करू शकतो. तर ईच काउंटीला म्हणजे आपल्याला आता इथे जायचं आहे. आणि इथे आपण आता हे काय आपल्याला लॅटिट्यूड आणि लॉजिट्यूड नाही, आपण स्वतःहून हे काढू शकतो. आता मग काय म्हणू शकतो की इन ईच काउंटी अँड आय डू नॉट वॉन्ट लॅटिट्यूड आणि लॉंजिट्यूड हे कॉलम नाही पाहिजे मला ह्या क्वेरीमध्ये. तर बघूया काय आय वॉन्ट कोणते कॉलम पाहिजे तर आय वॉन्ट बेसिकली स्टेट नेम रिजन डेट. बघूया काय उत्तर देते ते आता. आपली ही क्वेरी थोडीशी अपडेट व्हायला पाहिजे. म्हणजे काउंटी स्टेट नेम आणि काउंटी नेम आलेलं आहे. तर हे आलेलं आहे. आता याला रन करण्याचा जर प्रयत्न केला तर बघूया रन होत आहे का नाही. म्हणजे बेसिकली ए आय बरोबर देत आहे का नाही.
ते पण बघायला पाहिजे. आता हा प्रॉब्लेम आलाय काहीतरी की दी व्हॅल्यू 1 ही जी आहे 156 कॉमा इज अ टाईप ऑफ स्ट्रिंग अँड कॅन नॉट बी कास्ट टू डबल. म्हणजे आता इथे काय घेतलेलं आहे, डबल घेतलेलं आहे कारण डिवाइड केलंय ना. म्हणजे पर पर्सन काढण्यासाठी पॉप्युलेशनने डिवाइड केलंय ते इमिशन्स. त्यामुळं डबलमध्ये कन्वर्ट केलंय, परंतु काही व्हॅल्यू आहे जी कॉमा सेपरेटेड ही स्ट्रिंगच्या स्वरूपात आहे, ती कन्वर्ट होत नाही असं त्याचं म्हणणं आहे. तर आपल्याला काय करता येईल, आपण स्वतःहून आपण याला कास्ट करू शकतो, परंतु आपण काय करूया, हे ऑप्शन यूज करून बघूया, डायग्नोस एरर. आणि मग याच्यात त्याला फिक्स इम्प्लिमेंट करून देत आहे का ते बघूया. आता ते काय म्हणतं, यू नीड टू रिमूव्ह द 1000 सेपरेटेड कॉमा फ्रॉम द स्ट्रिंग बिफोर कास्टिंग टू डबल. आता हे काढण्याचा प्रयत्न म्हणजे कॉमा काढा असं ते म्हणते. तर याला कॉपी करून घेऊया. होपफुली दॅट विल वर्क. आणि मग याच्यात याला रन करण्याचा प्रयत्न करूया. आता बेसिकली सिंटॅक्स एरर ॲट ऑर नियर ह्या डॅश, बेसिकली हे चालत नाही वाटतं आपल्याला. इथे बॅक टिक द्यावं लागेल एक, जेणेकरून त्याला समजेल की हा एक कॉलम नेम आहे. डबल झालेलं आहे. हां. तर काय केलेलं आहे त्याने, कास्ट केलेलं आहे, या रिप्लेस कॉमाचं जे होतं त्याला ब्लँकमध्ये कन्वर्ट केलं, जेणेकरून ती ॲज अ इंटिजर तो कॉलम होईल. आणि इथे पण पॉप्युलेशनमध्ये तेच केलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याचं हे जे आहे कास्ट करून म्हणजे बेसिकली ॲज अ डबल केलं आणि त्याच्यानंतर त्याची डिवाइड केलेली दोघांची. आता हे रन व्हायला पाहिजे. काउंटी स्टेट नेम आणि काउंटी नेम हे आलेले आता. इथे काउंटी स्टेट नेम आणि काउंटी नेम ह्याच्यात अजून एक कॉलम आहे जो आपण ट्राय आउट करू शकतो. जर इथे गेलं स्टेट ॲब्रिव्हिएशन म्हणजे स्टेट वाईज जर घ्यायचं झालं तर ते बघूया आपण. म्हणजे काउंटीच्या ऐवजी, काउंटी म्हणजे एकदमच प्रत्येक शहरासारखं झालं. तर आपण एक स्टेट घेऊया याच्या ऐवजी, स्टेट ए बी बी आर. ठीक आहे, एक स्टेट ए बी बी आर म्हणून एक कॉलम आहे तो घेऊया, जेणेकरून त्या स्टेट वाईज आपल्याला किती इमिशन्स आहे पर पॉप्युलेशन ते बघू शकतो. हे बघा आता हे आलेलं आहे इथे. मग याच्यात आपण अजून म्हणू शकतो की ऑर्डर बाय याला इमिशन्स पर पर्सन, जेणेकरून आणि डिसेंडिंग म्हणजे ती क्रमाने आपल्याला डिस्प्ले करता येईल. म्हणजे आता बघा इथे म्हणजे हायेस्ट जास्त आहे कोणत्या स्टेटमध्ये, तर एनी. आता ह्या क्वेरीमध्ये काउंटी नेम आणि काउंटी स्टेट नेम आहे. आपल्याला नेमची गरज नाही, आपल्याला पॉप्युलेशन पर पर्सन काढायचं आहे. म्हणून आपण काय करूया, याच्यात पॉप्युलेशनचा एक कॉलम आहे तो ऍड करूया, म्हणजे जेणेकरून आपल्याला पर्सन वाईज आपल्याला टोटल इमिशन्स भेटतील बघायला. तर याला रन करूया. आता इथे बघा पॉप्युलेशन वाईज इमिशन्स पर पर्सन आलेले आहे. आता याच्यात आता आपल्याला थोडंसं ऑर्डर बाय करूया. डिसेंडिंग करूया. आता बघूया याच्यात आपल्याला पॉप्युलेशन वाईज इमिशन्स आलेले आहे. म्हणजे आता काही याच्यात थोडासा डेटा जर बघितला, याच्यात पॉप्युलेशन इमिशन्स पर पर्सन जास्त कुठं आहे, तर जिथं पॉप्युलेशन कमी आहे, काही ठिकाणी थोडी जास्त आहे, तिथे कमी दिसतंय इमिशन्स. आता इथे बघा, इथे खूप पॉप्युलेशन आहे, तरी पण इमिशन याच्यापेक्षा कमी आहे. मग याला आता आपण काय करूया, ही क्वेरी कॉपी करूया आणि डॅशबोर्डमध्ये येऊया आणि हा डेटा आपण चार्टमध्ये टाकण्याचा प्रयत्न करूया. डॅशबोर्डमध्ये आल्यानंतर आता आपल्याला तो जो डेटा आहे तो घ्यायचा आहे. त्यासाठी एक व्हिज्युअल्स घेऊया इथे. आणि ह्या व्हिज्युअल्समध्ये आता आपण तो जो डेटा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी ह्या डेटामध्ये यायचं आहे. ती क्वेरी आपण कॉपी केलेली आहे तिकडनं आणि इथे क्रिएट फ्रॉम सिक्वल म्हणूया. आता आपल्याला ही जी क्वेरी आहे ती काउंटी स्टेट नेम पॉप्युलेशन देत आहे आणि इमिशन्स पर पर्सन. आणि मग इथे ही रन करून बेसिकली इथे एक स्कीमा नेम मला चेंज करावं लागेल आणि मग रन करून आपण ही क्वेरी डॅशबोर्डमध्ये आता हा डेटा आपला इथे डिस्प्ले होतोय. तर याला एक नाव देऊया, एमिशन्स पर पर्सन. असं आल्यानंतर आता आपण एक एंटायटल पेजमध्ये हे
इथं आलोय आणि त्याच्यानंतर आपण या डॅशबोर्डमध्ये याचं पण नाव आपण चेंज करून टाकू डॅशबोर्ड. ठीक आहे. तर ह्या चार्टमध्ये आपण आता तो जो डेटा आहे तो घेणार आहे एमिशन्स पर डेट पर्सन. आणि इथे आता आपल्याला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस त्यासाठी आपण एक स्कॅटर प्लॉटवर घेऊया. स्कॅटर प्लॉटवर आपण पॉप्युलेशन्स एक दाखवूया आणि एक्स ॲक्सिसवरती आपण पॉप्युलेशन हा एक कॉलम घेऊया आणि वाय ॲक्सिसवरती एमिशन्स पर पर्सन. याला थोडंसं उलटं करण्यासाठी आपण एक चेंज करूया. इथे वाय ॲक्सिसवरती आपण पॉप्युलेशन्स घेऊया आणि एक्स ॲक्सिसवरती एमिशन्स पर पर्सन हे घेऊया. जेणेकरून आपला हा जो आहे तो असा दिसेल. याचा कलर पाहिजे तर तुम्ही चेंज करू शकता. तुम्हाला जो कलर वाटतोय तो याच्यात घेऊ शकता आणि त्यानुसार आता याच्यात थोडंसं जर बघितलं आपण, तर पॉप्युलेशन इकडे आहे आणि एमिशन्स पर पर्सन म्हणजे आता काही पॉप्युलेशन जरी वाढलेले आहे इथं तरी एमिशन्स तिकडे कमी आहे म्हणजे असं. याच्यावरती आपण आता इथं बघा इथे एमिशन्स पर पर्सन हे जे आहे एक्स ॲक्सिसवरती. आता इथे बघा इथे जवळपास 2.51 मिलियन पॉप्युलेशन आहे. तरी इमिशन्स किती आहे 2.16 म्हणजे हायर पॉप्युलेशन असेल तर इमिशन कमी आहे असं आपल्याला इथं आपण म्हणू शकतो. त्यासाठी थोडंसं आपण इथे इनसाइट्स देऊ शकतो म्हणजे समजण्यासाठी म्हणजे आता इथे टायटल काय आहे ते टायटल इथे टाकू शकतो आपण एमिशन्स पर पर्सन. डिस्क्रिप्शन पण तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला वाटेल टाकलंच पाहिजे असं काही नाही परंतु थोडंसं इन्साइट देणं शकतं. तर हायर द पॉप्युलेशन लेसर द इमिशन असं आपण म्हणू शकतो जेणेकरून जो कोणी बघणार आहे हा डॅशबोर्ड त्याच्यावरून त्यांना याच्या आयडिया येईल की कशा पद्धतीने हे डिस्प्ले झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. आता इथं बाकीचं काहीही सिलेक्ट करायचं नाही. जे काय आहे ते ॲज अ डिफॉल्ट व्हॅल्यू जे आहे त्याच इथे डिस्प्ले केल्या ॲज अ पॉप्युलेशन वगैरे. तुम्हाला अजून काही ॲड करायचे असेल कंपोनंट त्याच्यात साईज वगैरे वाढवायची असेल तर हे इथून तुम्ही ह्याची साईज कमी जास्त करू शकता ह्या पॉइंट्सची. तर त्यानुसार तुम्हाला काही अजून फॉर्मॅटिंग करायची असेल तर ती इथे करू शकता. तर हे 2 चार्ट आपले झालेले आहे. आता आपल्याला एक तिसरा एखादा चार्ट जो आपण इथे एक डिस्प्ले करू शकतो, इथे एक डिस्प्ले करू शकतो चौथा चार्ट. त्यासाठी आपल्याला काहीतरी अजून डेटा एक्सप्लोर करून त्याच्यावरती काही कॅल्क्युलेशन करून इथे काही इन्साइटफुल इन्फॉर्मेशन देऊ शकतो का ते बघणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण आता इथे परत येऊया आणि ही जी क्वेरी आहे आता इथं मी एक न्यू क्वेरी म्हणतो. आता बऱ्याच वेळा आपल्याला क्वेरीमध्ये काही समजत नाही, की काय करायला पाहिजे किंवा आपल्याला डेटा समजत नसेल, तर पण आपल्याला ॲटलीस्ट आयडिया तरी असेल, की नेमकं काय केलं म्हणजे आपल्याला कोणत्या पद्धतीचा डेटा येऊ शकतो. तर त्यासाठी आपण एआयचा यूज करू शकतो. मग ही जी क्वेरी आहे आता इथे त्यासाठी हे जे ऑप्शन आहे, हा जो Databricks असिस्टंट आहे याच्यात आपण हे यूज करू शकतो. म्हणजे कॉन्टेक्स्ट दिला म्हणजे ती आपली जर क्वेरी दिली याच्यात आता हे काय टोटल इमिशन्स पर पर्सेंटेज. मी इथे काय म्हणू शकतो, की आय वॉन्ट टू नो व्हॉट पर्सेंटेज ऑफ द एमिशन्स फॉर द टॉप 10 स्टेट्स इन होल कंट्री. असं जर आपण म्हटलं, की मग याच्यात ही क्वेरी देऊन म्हणजे ह्या क्वेरीतून आपल्याला अजून काही काढता येईल का? त्यासाठी आपण हे याला विचारून बघूया. म्हणजे आपल्याला जर माहीत नसेल, की कसं कॅल्क्युलेट करायचं. आपण व्हॅलिडेट करणारच आहोत क्वेरी जर त्याने म्हणजे दिल्यानंतर आणि मग आता इथं काय केलेलं आहे विथ एक ॲग्रीगेट इमिशन्स बाय स्टेट टॉप 10 स्टेट्स आणि त्याच्यानंतर त्याचं कॅल्क्युलेट केलेलं आपण ही क्वेरी बघूया. की काय आता याच्यात म्हटलंय टू फाइंड द पर्सेंटेज ऑफ इमिशन्स कॉन्ट्रिब्युटेड बाय द टॉप 10 states. First aggregate emissions by state and then calculate the share of the top 10 states compared to the national total. याच्यात आपण आता इथे काय केलेलं आहे इथे आपलं हे टोटल इमिशन्स आहे त्याच्यात टॉप 10 स्टेट्स काढलेले ते आणि मग त्यानंतर एक नॅशनल टोटल म्हणून काढलेले आणि मग त्याच्यानंतर हे जे वरचे जे 2 आहे
टोटल इमिशन्स आणि नॅशनल टोटलचे नॅशनल इमिशन्स त्याचं कॅल्क्युलेशन करून त्याचा डेटा इथं देण्याचा प्रयत्न करा. तर आपण ट्राय करूया ही कशी रन होते. याला रन करूया. आता हे काय म्हणतंय की ग्रुप बाय नाही तर मग डायग्नोस एरर आणि फिक्स म्हणजे आपण बघूया की त्याला समजतं की ग्रुप बाय जर कुठं आपल्याला टाकायची वेळ आली तर ते एक करेक्टेड क्वेरी दिलेली आहे. इथं सम वापरल्यामुळं सम हे फंक्शन वापरल्यानं ग्रुप बाय वापरावं लागणार आहे. म्हणजे त्यासाठी त्याने आपल्याला इथे हे जे आहे ह्या क्वेरीमध्ये इथे ग्रुप बाय यूज केलेले आहे. कारण की आपण इथे सम यूज केलेलं आहे. लेट्स सी की ही रन होते का नाही. तर टोटल टॉप 10 स्टेट्सचं इमिशन पर्सेंटेज आलेले 50.86 हे आलेले. आता याच्यात आपल्याला थोडंसं स्टेट ॲब्रिव्हिएशन वगैरे ॲड करायची गरज वाटते मला, की आपण असं नाही की आपण अं, फक्त काउंटी नेम घेतोय किंवा आपल्याला काय करायचंय, आता याच्यात आपल्याला ह्या क्वेरीमध्ये फक्त टॉप 10 स्टेट्स इमिशन पर्सेंटेज आलंय, परंतु आपल्याला स्टेट नेम्स नाही आलेले. मग स्टेट नेम ॲड करण्यासाठी आपण त्या क्वेरी सांगूया की कॅन यू ॲड स्टेट ॲब्रिव्हिएशन एक कॉलम. म्हणजे मी काय म्हणतो की ती जी क्वेरी दिली, या क्वेरीमध्ये स्टेट ॲब्रिव्हिएशन हा एक कॉलम ॲड करा, जेणेकरून आपल्याला स्टेट वाईज टॉप 10 स्टेट्स आणि त्याचं इमिशन पर्सेंटेज वाईज दिसेल. तर बघूया ती क्वेरी आपल्याला इथे मॉडिफाय होऊन यायला पाहिजे. आता इथं स्टेट ॲब्रिव्हिएशन्स, टोटल इमिशन्स दिलेलं आहे. तर लेट्स से रन करून बघूया. तर हे बघा आता इथं स्टेट आलेली आहे आणि त्याचं टोटल इमिशन्स आणि त्याचं पर्सेंटेज पण आलेलं आहे. आता ही जी क्वेरी आहे ती आपण व्हिज्युअलायझेशन्समध्ये ॲड करण्यासाठी या डॅशबोर्डमध्ये जाऊया आणि इथे आपल्याला ह्या क्रिएट फ्रॉम एसक्यूएल इथे इमिशन्स सिलेक्ट करावं लागेल आणि मी रन करतो हे. ठीक आहे. तर हा आलेला आहे. याला नाव देऊया आपण स्टेट वाईज इमिशन पर्सेंटेज. ठीक आहे. आता ह्या एमिशन डॅशबोर्डमध्ये आल्यानंतर आपल्याला हा व्हिज्युअलायझेशन्स क्रिएट करायचा आहे. आता इथे एक आपण व्हिज्युअलायझेशन्स घेऊया, जेणेकरून आपल्याला हा पर्सेंटेजच्या रिलेटेड डेटा, टोटल इमिशन्स पर रिलेटेड ते आपण घेण्याचा प्रयत्न करूया इथे. आपला जो आता आपण स्टेट वाईज इमिशन पर्सेंटेज हे जे आहे, आता इथे कोणता चार्ट घेता येईल, की जेणेकरून आपल्याला लेट्स से हा पाय चार्ट घेऊन बघा. सिंपल म्हणजे तरी आता आपण पाय चार्टमध्ये आपण हे आता अँगल हे आहे जे ऑप्शन्स काय घेऊया, तर अँगलमध्ये आपल्याला हा टोटल इमिशन्स म्हणजे जे काय आपलं ते टोटल इमिशन्स घेऊया. याला जे आहे ते समच्या ऐवजी आपण नन म्हणूया. जेणेकरून आपले जे काही टोटल आहे ते येतील. ह्या कलरच्या ठिकाणी आपल्याला स्टेट ॲब्रिव्हिएशन जे आहे आपले स्टेट ॲब्रिव्हिएशन्स ते घेऊया आणि इथे आपलं जे पर्सेंटेज आहे ते लेबल च्या स्वरूपात इथे दिसण्यासाठी आपल्याला हे 20% 6% वगैरे हे येतील आणि हे टोटल ॲज अ इमिशन पर्सेंटेज स्टेट वाईज. इथं आपण याचं नाव चेंज करू शकतो. म्हणजे आता इथं टायटल आपल्याला द्यायचं आहे की त्यासाठी आपण काय म्हणू शकतो की पर स्टेट किंवा स्टेट वाईज इमिशन्स पर्सेंटेज हे आपण कॅल्क्युलेट केलेली. म्हणजे आता टोटल इमिशन्स तर आलेच. आता मग याच्यात आपल्याला टोटल इमिशन्स आणि मग त्याच्यात टॉप 10 पर्सेंटेज टॉप 10 जे पर्सेंटेज आहे, ते पण आपल्याला याच्यातून डिस्प्ले करता येईल इथे. जर वाटलं तर तुम्हाला इथे आपण एक म्हणजे जर तुम्हाला हेच पर्सेंटेज टोटल पर्सेंटेज जर दाखवायचं असेल इथे तर ते पण आपण तशा पद्धतीने डिस्प्ले करू शकतो. म्हणजे स्टेट एमिशन पर्सेंटेज किंवा टोटल एमिशन पर्सेंटेज ह्या दोन्ही गोष्टी आपण ह्या पाय चार्टमध्ये डिस्प्ले करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याकडे हे चार्ट्स जे आहे ते आपण क्रिएट करू शकतो आणि याच्यात आपल्याला हे जे लिजेंड्स वगैरे आहे तर ते तुम्हाला इथे डिस्प्ले करायचे असेल तर तसे करू शकता. तर हा अशा पद्धतीने आपण हे 2-3 चार्ट्स क्रिएट केलेले आहे.
ज्याच्यात आपल्याला हा पूर्ण जो डेटा आहे तो आता इथे स्टेट वाईज इमिशन पर्सेंटेज, आणि याच्यात जर तुम्हाला म्हटलं की याचं नाव जर आपल्याला चेंज करायचं आहे, इमिशन्स पर्सेंटेज असं, म्हणजे जेणेकरून हे पर्सेंटेजेस व्यवस्थित दिसेल. टेक्निकल नावं न देता व्यवस्थित आपल्याला दिले. आता याचं पण नाव आपण काय म्हणतो, स्टेट्स, जेणेकरून इथे हे जे स्टेटचे कोड आहे ते दिसतील आणि त्या स्टेट वाईज याचा जो डेटा आहे तो इथे डिस्प्ले होत आहे. तर आता आपल्याला अजून काय करता येईल, एखादा व्हिज्युअल्स क्रिएट करायचं की जेणेकरून आपल्याला इथे अजून काही डेटा आपण व्यवस्थित डिस्प्ले करू शकतो. मग त्यासाठी आपण क्वेरीमध्ये जाऊया परत. तर आता आपण साधारणपणे एक जी आपली मेन जी क्वेरी आहे, किंवा टोटल पॉप्युलेशन इमिशन्स पर पर्सन वगैरे घेतलेले आहे, ते आपण इथे. तर आता आपल्याला इथे एक व्हिज्युअल क्रिएट करायचं आहे, तर कोणता घेता येईल? लेट्स से एखादा आपल्याला आता टोटल इमिशन्स आहे, तर काउंटी वाईज आपल्याला टोटल इमिशन्स डिस्प्ले करायचं. म्हणजे स्टेट वाईज तर आपण केलेलंच आहे. लेट्स से इथे ही जे आहे एमिशन्स पर पर्सेंटेज आहे. तर इथे एक कॉल डेटा आहे आणि त्याच्याऐवजी आपण जर इथं टोटल इमिशनची जी क्वेरी आहे तीच इथे घेण्याचा प्रयत्न करूया. स्टेट अब्रिव्हिएशन्स इथे घेतोय आणि इथे या क्वेरीमध्ये जातोय आणि इथे एक नवीन क्वेरी मी क्रिएट करतोय. सिंपल, म्हणजे आपली जी क्वेरी आहे तीच आपण थोडीशी मॉडिफाय करू आणि काउंटी वाईज आपण टोटल इमिशन्स घेऊया. म्हणजे आता इथे हे जे आलेले स्टेट वाईज आलेले इथे, तर ह्या स्टेटच्या ऐवजी आपण आता इथे इमिशन्स घेऊया. मला काय पाहिजे, तर काउंटी नेम, काउंटी नेम आणि काउंटी स्टेट नेम पण बघूया. तर हे स्टेट ॲब्रिव्हिएशन काढून टाकतोय मी आणि सम ठेवतोय आणि ग्रुप बाय, इथे सम घेतलेली आहे. टोटल इमिशन्स आलेले आहे. आता हे ग्रुप बाय चेंज करावं लागेल आणि याला रन करूया. आता हे बघा, हे काउंटी नेम आलेले आहे आणि काउंटी स्टेट नेम. आपण फक्त काउंटी नेमच्या ऐवजी फक्त काउंटी स्टेट नेम ठेवूया, जेणेकरून आपला जो डेटा आहे तो व्यवस्थित आपल्याला व्हिज्युअलच्या याच्यात आपल्याला पुट करण्यासाठी सोपं जाईल. तर मी ही जी क्वेरी आहे ती कॉपी करतोय आणि डॅशबोर्डमध्ये गेल्यानंतर आता आपला जो शेवटचा व्हिज्युअल आहे तिथे एक बार चार्ट आपण डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे जिथे काउंटी वाईज आपल्याला टोटल इमिशन्स दिसतील. म्हणजे जर आता मी इथे क्वेरी मध्ये गेलो आणि क्रिएट फ्रॉम एसक्यूएल म्हटलं आणि जी क्वेरी आहे ती आपण इथे टाकण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आता इथे बघा काउंटी स्टेट नेम आणि याला मी रन केलं, तर आता टोटल इमिशन्स डेटा आणि हे स्कीमा चेंज करायचा आहे. मी ही क्वेरी रन केली आहे आणि याच्यात बघा हा डेटा आलेला आहे टोटल इमिशन्स. आता बघा काही स्टेटमध्ये भरपूर जास्त टोटल इमिशन्स आहेत. तर आता मी काय करतोय की इथे काउंटी वाईज एमिशन्स, ओके, म्हणजे कोणत्या काउंटीमध्ये जास्तीत जास्त एमिशन्स आहे, जेणेकरून समजेल की कुठे CO2चं एमिशन्स जास्त आहे. त्यासाठी मी इथे आलो आणि इथे आपल्याला हा सिलेक्ट करायचा आहे काउंटी वाईज इमिशन्स आणि इथे एक बार चार्ट घेतोय मी. एक्स ॲक्सिसला मी हे जे टोटल इमिशन्स आहेत ते सिलेक्ट करतोय आणि वाय ॲक्सिसला जे काउंटी स्टेट नेम्स आहे ते सिलेक्ट करतोय. आता ह्याच्यात हे जे आहे ते खूपच जास्त दाखवतंय. टॉप 10 करूया फक्त आपण इथं. त्यासाठी ह्या डेटामध्ये मी आल्यानंतर इथे लिमिट 10 एवढंच करतोय. म्हणजे जेणेकरून आपल्याला फक्त 10 जे आहे हायेस्ट किंवा लेट्स से ऑर्डर बाय टोटल इमिशन्स डिसेंडिंग, ठीक आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला इथे पण दिसेल. लिमिट 10 खाली टाकावं लागेल मला. आता हे झालंय. मग आता इथे आपल्याला आल्यानंतर हे आपलं जे आहे, आता हे व्यवस्थित पॉप्युलेट व्हायला पाहिजे. आता इथे आता याची सॉर्टिंग करून घेऊया, जेणेकरून आपल्याला
A to Z झालेलं आहे. हे फील्ड नुसार घेऊया आणि मग त्याच्यानंतर आपल्याला याचा कलर आपण वाटलं तर याचा चेंज करू शकतो. थोडासा वेगळा कलर घेऊ शकतो. जेणेकरून आपल्याला इथे याचा स्टेट वाईज काउंटी वाईज एमिशन्स दिसेल. आता याला पण आपण वाटलं तर व्यवस्थित टायटल आणि डिस्क्रिप्शन देऊ शकतो. ठीक आहे. काउंटी वाईज एमिशन्स वाटलं तर इथे म्हणू शकतो की हे जे हायेस्ट आहे टोटल इमिशन्स किती. थोडंसं मारिकोपा काउंटी हॅज हायेस्ट इमिशन्स असं आपण म्हणू शकतो, जेणेकरून थोडेफार इन्साइट्स भेटतील. तर याच्यात पण आपल्याला अजून काही इन्साइट्स टाकायचे असतील तर आपण करू शकतो. याच्यात बघू शकता. आता थोडंसं मोठं करून ठेवतो. तर अशा पद्धतीने काही इन्साइट्स देता येईल. याच्यात अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येईल, जेणेकरून हा जो डॅशबोर्ड आहे तो व्यवस्थित होईल. आणि याच्यात अजून पेजेस ॲड करून, नवीन पेजेस ॲड करून आपण याच्यात आपल्याला नवीन डॅशबोर्ड क्रिएट करू शकतो. काही फिल्टर ॲड करू शकतो. वाटलं तर काही इथे प्रत्येकाला आपल्याला फिल्टर ॲड करायचं आहे, तर आपण इथे हे फिल्टरमध्ये एखादा फिल्टर ॲड करून लेट्स से एखादी रेंज स्लाइडर आहे सपोज आणि एखादी वीज टोटल इमिशन्स वगैरे घेऊया. एखादा फिल्टर घेऊया. हां, टोटल इमिशन्स घेऊया सपोज आणि मग त्याच्यानुसार तो आपल्याला जर कमी जास्त केला, तर आपला हा जो डेटा आहे तो फिल्टर आउट होईल. म्हणजे हे बघा आता इथे फिल्टर झालेला आहे किंवा कमी जास्त केला, तर आपला जो हे जे आहे तो चेंज होत राहील. तर अशा पद्धतीने आपण हे फिल्टर पण अप्लाय करू शकतो. अ, आणि हे चार्ट्स आपले जे काही आहे ते व्यवस्थित आपल्याला डिस्प्ले होईल. अशा पद्धतीने हा डॅशबोर्ड मी क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. एंड टू एंड थोडंसं अंडरस्टँडिंग होण्यासाठी हा डॅशबोर्ड मी क्रिएट केलाय. तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा. काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.